Welcome all student. Today we are going to learn our first chapter, mathematics logic. It is also known as mathematical reasoning. Okay, तर आपण आज मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधील पहिला चॅप्टर मॅथमॅटिक लॉजिक हा अभ्यासणार आहोत. त्याच चॅप्टरला मॅथमॅटिक लॉजिकलाच आपण मॅथमॅटिकल रिझनिंग असंही म्हणू शकतोय. मॅथमॅटिकल रिझनिंग त्याला काय म्हणायचं, लॉजिक, रिझन हे शब्द ह्या मॅथमॅटिकल लॉजिक मधून कुठून आले, कसे आले, का आले ते आपण बघूया. सर्वप्रथम ह्या चॅप्टर विषयी सांगायचं म्हणजे हा चॅप्टर खूप सोपा आणि खूप मार्क मिळवून देण्यासारखा चॅप्टर आहे. तुम्हाला सहजासहजी या चॅप्टर मध्ये तुम्ही मार्क अचीव करू शकता. हा चॅप्टर बोर्डासाठी 6 मार्काला विथ ऑप्शन विचारतात. बोर्डाच्या थिअरी एक्झाम मध्ये या चॅप्टर वरती 6 मार्काचे क्वेश्चन विथ ऑप्शन असतात. ते 6च्या 6 मार्क तुम्ही सहजासहजी ह्या चॅप्टर मधून मिळवू शकताय. फक्त थोडाफार लक्षपूर्वक आपल्याला अभ्यास करायचा आहे. खूप सोपा चॅप्टर आहे. तर बघूया मॅथमॅटिकल लॉजिक. आता या चॅप्टर मध्ये चॅप्टरच्या नावामध्येच लॉजिक हा एक शब्द आहे. व्हॉट इज मीन बाय लॉजिक, लॉजिकचं मिनिंग पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तो लॉजिक चॅप्टर कुठून आला, कसा आला, लॉजिक नाव हे कुठून आलं किंवा कसं आलं हे आपण बघूया. ओके, आता सगळ्यात महत्वाचं आपल्या टेक्स्ट बुक मध्ये इंट्रोडक्शन मध्ये माहिती दिली बघा. तिने काय माहिती दिली, द वर्ड लॉजिक इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड लोगस विच मीन्स रिझन. आता लॉजिक हा जो वर्ड आहे तो कुठून डिराइव्ह केला गेलेला आहे, कुठून डिराइव्ह केलाय, ग्रीक वर्ड लोगस. बरोबर आहे का, ग्रीक वर्ड आहे, लोगस आहे, त्याच्यापासून काय डिराइव्ह केलं रे, लॉजिक हा वर्ड डिराइव्ह केला. आणि त्याचं त्या लोगस या वर्डचं मिनिंग काय रे, रिझन. म्हणजे आता मला सांगायचं इथं लॉजिक मीन्स काय रे, लोगस, लोगस मीन्स लॉजिक, लॉजिक लोगस ह्या दोघांचं मिनिंग काय रे, रिझन आहे. काय मिनिंग आहे, रिझन. ओके, मग आता या दोघांचं मिनिंग रिझन आहे. मग या चॅप्टरला आपण मॅथमॅटिकल लॉजिक म्हणलं काय आणि मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणलं काय, काय अडचण आहे का रे, कारण लॉजिकचं पण मिनिंग काय रे, रिझन आहे. लॉजिक शब्द लोगस पासून घेतलाय, त्या लोगसचं पण मिनिंग काय रे, रिझन आहे. आणि याची उत्पत्ती कुठून झाली, ग्रीक वर्ड मधून. बरोबर आहे का, कुठून झाली, ग्रीक वर्ड मधून. तर हे झालं याचं इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्शनचा पार्ट. लॉजिक हा वर्ड कुठून आला, कसा आला हे आपण पाहिलं. आता सगळ्यात महत्वाचं पॉइंट, याच्यातला नेक्स्ट पॉइंट आपल्याला अभ्यासाचा आहे की जो म्हणजे ज्या पॉइंट वरती आपल्याला एक्झाम मध्ये 1 मार्काला किंवा मॅक्झिमम 2 मार्काला क्वेश्चन असतोच, असा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे काय, स्टेटमेंट. काय असणार आहे, स्टेटमेंट. आता स्टेटमेंट हे हा वर्ड तुम्ही इंग्लिश मध्ये पाहिलेला आहे, इंग्लिश ग्रामर मध्ये वगैरे बरेच वेळा स्टेटमेंट पाहिले, टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स बघितलेले आहेत. ओके, पण आपल्या मॅथ्स मध्ये इंग्लिश ग्रामरचा थोडाफार भाग घेऊन इथं स्टेटमेंटची डेफिनेशन सांगितलेली आहे त्यांनी. आणि मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा लॉजिकल स्टेटमेंट कशाला म्हणायचं ह्याची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. फर्स्टली, स्टेटमेंट, अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स which is either true or false, not both simultaneously. Okay, आता स्टेटमेंट कशाला म्हणायचं बघा, a statement is assertive or declarative sentence is called as a statement. Okay, assertive किंवा declarative याचं मीनिंग काय आहे, विधानार्थी वाक्य. म्हणजे विधानार्थी वाक्याला आपण काय म्हणतो, मॅथमॅटिक्स मध्ये लॉजिक मध्ये स्टेटमेंट म्हणतो, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये काय म्हणतो, स्टेटमेंट म्हणतो. पण त्याची कंडिशन दिली पुढे तिने. काय कंडिशन दिली रे, एक तर दिलेलं ते जे स्टेटमेंट आहे ते कसलं असलं पाहिजे रे, डिक्लेरेटिव्ह असलं पाहिजे, असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह असलं पाहिजे. ते एक तर ट्रू असलं पाहिजे किंवा एक तर फॉल्स असलं पाहिजे. नॉट बोथ सायमल्टेनियसली. एकाच वेळेस ट्रू आणि फॉल्स असू शकतं का स्टेटमेंट. एखादं स्टेटमेंट मी दिलं समजा, ते ट्रू पण आहे फॉल्स पण आहे असं आपण म्हणू शकतोय का. हा, मी म्हणलं समजा फॉर एक्झाम्पल घेतलं इथं, द सन रायजेस इन द ईस्ट. एक्झाम्पल दिलं इथं, द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. बरोबर आहे. मग मला सांगा, हे स्टेटमेंट बरोबर आणि चुकीचं दोन्ही असू शकतं का, आपण म्हणू शकतो का त्याला ते बरोबर पण आहे आणि चुकीचं पण आहे, असं म्हणू शकत नाही. म्हणजे स्टेटमेंट एक तर ट्रू असायला पाहिजे किंवा एक तर फॉल्स असायला पाहिजे. ओके,
बघा तर स्टेटमेंट एकतर ट्रू असायला पाहिजे किंवा एकतर फॉल्स असायला पाहिजे, दोन्हीपैकी एक असायला पाहिजे. मग आता स्टेटमेंट डिनोट कशाने करतो आपण? स्टेटमेंट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स PQR अप टू डॅश डॅश सो ऑन. PQR स्मॉल लेटर्स यासारख्या लेटर्सने आपण काय करतो? स्टेटमेंट डिनोट करतो. आता स्टेटमेंट कशाला म्हणायचं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट म्हणतो. ते एकतर ट्रू असतं किंवा एकतर फॉल्स असतं. नॉट बोथ सायमल्टेनियसली, दोन्ही एकाच वेळेस असतं का रे? नसतं. मग दिलेलं स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असणं, दोन्ही एकाच वेळेस नसणं, यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. हा सीईटीचा पॉइंट आहे. लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल सीईटी मध्ये महत्वाचा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. तो काय सांगतो पॉइंट आपल्याला? गिव्हन स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, नॉट बोथ सायमल्टेनियसली, दिस स्टेटमेंट इज नोन ॲज लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. ओके, ते आता डिटेलमध्ये आपण सीईटी मध्ये बघूया. आता फक्त तुम्हाला बेसिक माहिती सांगितलं लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडलची, कारण ह्या डेफिनेशनवर तो लॉ आपण सांगू शकतो थोडाफार. ओके, कारण स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असणं, आपण 1 रुपयाचं नाणं वर फेकलं किंवा टॉस केलं, समजा एक तर ते हेड येईल किंवा टेल येईल ना, असं ते नाणं उभंच पडणार आहे रे. हेड पण आणि टेल पण दोन्ही एकाच वेळेस मिळेल का आपल्याला? नाही मिळणार. ॲज लाईक सेम तशाच पद्धतीनं स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स यापैकी एकच असतं, दोन्ही नसतं. आणि ते दोन्ही नसणं म्हणजे त्याला म्हणायचं लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. आता स्टेटमेंट कशा कशा प्रकारचे असतात? आता मला सांगितलं मी, द सन रायजेस इन द ईस्ट हे स्टेटमेंट आहे, विधानार्थी वाक्य आहे. 2 × 5 = 11 हे पण स्टेटमेंटच आहे, अल्जेब्रिक स्टेटमेंट आहे. ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते आपण नंतर बघूया, ट्रू आहे का फॉल्स आहे. बरोबर आहे का? आता हे जे ट्रूथ व्हॅल्यू, समजा हे ट्रू किंवा फॉल्स आहे जर विचार केला तर 2 × 5 = काय येणार आहे? 10 येणार. बरोबर आहे का? आणि इथे काय दिले? त्याने आपल्याला 11 दिले, म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे ते फॉल्स स्टेटमेंट आहे ना, एवढं आपण सांगू शकतोय. 2 इज अ प्राईम नंबर हे पण एक स्टेटमेंट आहे. बरोबर आहे का? आणि 2 इज प्राईम नंबर, 2 प्राईम नंबर आहे का नाही? आहे, म्हणजे ते बरोबर स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, आता हे झालं स्टेटमेंटची डेफिनेशन. स्टेटमेंट कशाला म्हणायचं, कोणकोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस स्टेटमेंट असतात हे आपण बघितलं. डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्स विच आर स्टेटमेंट्स, ते आपण आता आज बघितलं. ओके, सेंटेन्सची वेगवेगळे प्रकार जे की स्टेटमेंट आहेत ते सेंटेन्सेस इथं अभ्यासलो आपण आता. पण आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की कोणकोणती सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे ना आता. बरोबर आहे का? ही जी मी सांगितलेली सेंटेन्सची स्टेटमेंट आहेत म्हणले, मग तुम्ही म्हणणार आता कोणती सेंटेन्स स्टेटमेंट नाहीत ते सांगा. ते आपण बघूया. Which sentences are not in a statement in mathematical logic? Okay, some sentences are not a statement in mathematical logic. आता 30 सेंटेन्सेस कोणकोणते आहेत ते आपण बघूया. मग फर्स्ट सेंटेन्सेस विच आर नॉट इन अ स्टेटमेंट. फर्स्ट सेंटेन्स आहे तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणायचं त्याला? प्रश्नार्थक वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्यालाच आपण काय म्हणणार? प्रश्नार्थक वाक्य म्हणणार. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक लॉजिक. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मॅथमॅटिक लॉजिक मध्ये स्टेटमेंट नसतात. मग आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ओळखायची कशी किंवा कोणकोणत्या प्रकारचे सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात ते आपण बघूया. आता महत्वाचं फर्स्ट सेंटेन्स दिले तुम्हाला, व्हॉट इज युअर नेम, प्रश्न विचारलाय मी. ओके, प्रश्नार्थक वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आर यू फाईन, इथं पण क्वेश्चन विचारला आहे, ते पण कसलं आहे रे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग ओळखायचं कसं? आता काय काय जणांचं एवढं इंग्लिश ग्रामर परफेक्ट नसतं ना, की ते सेंटेन्स कोणत्या टाईपचं आहे ते ओळखायला. मग मी सोपी भाषेत सोप्या पद्धतीत सांगतो. ज्या वाक्याची सुरुवात किंवा ज्या सेंटेन्सची सुरुवात WH वर्डने होते, कशानं? WH वर्डने होते, त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि काय काय वाक्यामध्ये त्याची सुरुवात WH वर्ड झालेली नसते, मग त्यांना कसं काय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं? तर त्या वाक्याच्या शेवटी काय असतं रे? क्वेश्चन मार्क असतो. ज्या ज्या सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो किंवा त्याची सुरुवात WH वर्ड झालेली असते, या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाले की त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. ओके, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर नॉट a statement in mathematical logic. Okay,
आता नेक्स्ट वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता दुसरा महत्वाचा टाईप की जो सेंटेन्सचा टाईप मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट नसतो, तो कोणता रे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा पण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट नसतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणायचं रे? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. आता हे ओळखायचं कसं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक, हे बरोबर आहे. पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ओळखायची कशी? तर या टाईपच्या सेंटेन्स मध्ये कमांड दिलेली असते, ऑर्डर केलेली असते किंवा रिक्वेस्ट केलेली असते. या टाईपचे सेंटेन्स जर आले की तुम्ही ओळखायचं ते कसलं सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कसलं? इम्पेरेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल, प्लीज ओपन द डोअर. प्लीज म्हणतोय मी, प्लीज. रिक्वेस्ट केली नाही तर, बरोबर आहे. प्लीज ओपन द डोअर काय केलेलं आहे रे? रिक्वेस्ट केलेलं आहे. मग रिक्वेस्ट केली म्हटल्यानंतर ते कसलं वाक्य आहे रे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. नंतर लिसन केअरफुली, मी तुम्हाला लक्षपूर्वक ऐका म्हणून सांगतोय, कमांड देतोय. ओके. ऑर्डर करतोय तुम्हाला. ऑर्डर म्हणजेच काय रे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विच इज नॉट अ स्टेटमेंट. ओके. आता नेक्स्ट टाईप बघूया आपण, जो की स्टेटमेंट नाही. सेंटेन्सचा नेक्स्ट टाईप की जो मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट नाही. तो टाईप म्हणजे कोणता? तर तो टाईप म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता हे तुम्ही 10th 11th स्टँडर्ड मध्ये तुमचं जे इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यामध्ये झालेलं आहे. तरी थोडक्यात आपण सांगूया. मॅथ्सला आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण इथं सांगूया. डिटेलमध्ये इंग्लिश ग्रामर मध्ये जायची आपल्याला काही गरजेची आवश्यकता नाही. ओके. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्याला काय म्हणायचं? उद्गारवाचक वाक्य. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक. ओके. मग आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखायचं कसं? ते स्टेटमेंट तर नसतंय मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये, मग ओळखायचं कसं? ज्या सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क असतो दॅट इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी मार्क. उलटा आय म्हणतो आपण त्याला, उलटा आय. बरोबर आहे. एक्सक्लेमेटरी मार्क. या एक्सक्लेमेटरी मार्क वरून आपण ते दिलेलं सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे असं आपण ओळखायचं. ओके. मग ते एक्सक्लेमेटरी मार्क तो शेवटी पण असू शकतो किंवा सेंटेन्सच्या अगोदर कुठेही मध्ये वगैरे असू शकतो. ओके. ते वाक्याच्या रचनेवर डिपेंड आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण. मे गॉड ब्लेस यू एक्सक्लेमेटरी मार्क. दिस इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके. ह्याचा एक्सक्लेमेटरी मार्क दिलाय तिने आपल्याला इथं, म्हणजे कसला आहे रे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आर नॉट युअर स्टेटमेंट ना. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, अलास ही फेल्ड अगेन. अलास ही फेल्ड अगेन. अलास म्हणजे काय रे? अरे रे, तो पुन्हा नापास झाला. ओके. अरे रे, त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे अलास नंतर, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे विच इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. ओके. मग आता आपण 3 टाईप पाहिले सेंटेन्सचे, जे की तुम्हाला नोन होते, म्हणजे तुम्हाला माहित होते आतापर्यंत. इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्ही पाहिलेत. कोणकोणते रे? फर्स्ट वन इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, सेकंड वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, थर्ड वन इज exclamatory sentence. Okay, these 3 types are known you, okay, in previous class. ते 3 टाईप तुम्हाला मागच्या वर्गामध्ये माहिती आहेत किंवा पाठीमागच्या इयत्तामध्ये तुम्ही ते बघितलेले आहेत. ओके. इंग्लिश ग्रामर मध्ये कुठले कुठले वाक्य? प्रश्नार्थक, आज्ञार्थी आणि उद्गारवाचक. आता एक टाईप असा आहे की जो तुम्ही पाठीमाग पाहिलेला नाही. तो म्हणजे काय रे? ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं? ओपन सेंटेन्स म्हणजे संदिग्ध वाक्य. कसलं वाक्य? संदिग्ध वाक्य. की त्या जे सेंटेन्स वापरल्यानंतर ते सेंटेन्स सर्व कंडिशन सॅटिस्फाय करत नाही किंवा सर्वांसाठी ते सेंटेन्स परफेक्ट सूट होईल असं नसतं. त्या सेंटेन्सला आपण काय म्हणतो? ओपन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स इज इझी सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स इज इझी सब्जेक्ट. आता मॅथमॅटिक्स इझी सब्जेक्ट आहे आपल्याला ना, जे मॅथ्सचे स्टुडंट आहेत त्यांना तो सब्जेक्ट इझीच वाटणार ना. पण ज्यांचा स्पेशल बायोलॉजी आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स इझी वाटत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे स्टेटमेंट सॅटिस्फाय आहे का रे? नाही ना. काही विद्यार्थ्यांना मॅथ्स सोपा वाटतो, काही विद्यार्थ्यांना मॅथ्स अवघड वाटतो ना, इझी वाटतो काही जणांना.
काही जणांना टफ वाटतो. म्हणजे सर्वांसाठी हे स्टेटमेंट मॅच होतंय का? होत नाही. म्हणजे हे कसलं स्टेटमेंट आहे? ओपन स्टेटमेंट आहे, ओपन सेंटेन्स आहे. कसलं सेंटेन्स आहे? ओपन सेंटेन्स आहे. मग त्याला स्टेटमेंट म्हणायचं का आपण? स्टेटमेंट म्हणायचं नाही, कारण संदिग्धता आहे ना त्याच्यामध्ये. पुन्हा अजून एखादं जर स्टेटमेंट बघितलं, सेंटेन्स बघितलं आपण, राम इज गुड बॉय. राम इज गुड बॉय. आता रामचे जे जे मित्र आहेत त्यांना तो गुडच वाटणार ना, पण रामचे जे काही विरोधक आहेत त्यांना राम गुड बॉय आहे असं वाटेल का? नाही. म्हणजे पुन्हा या सेंटेन्समध्ये संदिग्धता निर्माण झालेली आहे. म्हणजे हे सेंटेन्स आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट आहे असं म्हणू शकत नाही. सो दॅट द ओपन सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक. सो टेल मी which sentences are not a statement in mathematical logic. First one is interrogative sentence, second one is imperative sentence, third one is exclamatory sentence, fourth one is open sentence. These four types of sentence are not a statement in mathematical logic. हे जे चार प्रकार आहेत, फोर टाइप्स आहेत सेंटेन्सचे, ते मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट नसतात. हे फोर टाइप सोडले तर जी काही राहिलेली सेंटेन्सेस आहेत मॅथमॅटिकल लॉजिक मधली, त्या सर्व सेंटेन्सला आपण काय म्हणू शकतो? स्टेटमेंट म्हणू शकतो. ओके, तुम्हाला सर्वांना समजलं का? हे काय अडचण याच्यामध्ये समजलं? जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकताय. आता आपल्या क्लासमधल्यासारखं तुम्हाला तिथल्या तिथं लगेच क्वेश्चन आन्सरिंग आपण इथं करू शकत नाही. आता लॉकडाऊनमुळे आपल्याला इथं ऑनलाईनच टीचिंग करावं लागणार आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादं स्टेटमेंट एखादा पॉईंट समजलाच नाही तर तुम्ही मला कमेंट करून तो पॉईंट सांगू शकताय. दुसऱ्या लेक्चरला मी तो पॉईंट पुन्हा एकदा रिवाईज करीन. आता आपण काय पाहिलं रे? सर्वात महत्त्वाचं मॅथमॅटिकल लॉजिक. लॉजिक ह्या शब्दाचं मिनिंग पाहिलं, तो शब्द कुठून आला ते पाहिलं. ओके, ग्रीक शब्द आहे, ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड लोगस पासून लॉजिक तयार झाला. ओके, आणि लॉजिकचं लोगसचं मिनिंग काय आहे रे? रिझन आहे, म्हणून त्याला आपण मॅथमॅटिकल रिझनिंग पण म्हणू शकतो. पुन्हा त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आपण काय पाहिला रे? स्टेटमेंट पाहिला. स्टेटमेंट कशाला म्हणायचं? मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कोणकोणत्या सेंटेन्सना आपण स्टेटमेंट म्हणू शकतोय ते पाहिलं. अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, नॉट बोथ सायमल्टेनियसली, हे आपण पाहिलं. स्टेटमेंट डिनोट कशाने केलं? PQR स्मॉल लेटर यासारख्या स्मॉल लेटरनी आपण स्टेटमेंट डिनोट करतो. त्यानंतर कोणकोणती सेंटेन्स स्टेटमेंट नाही, विच सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक, हे आपण बघितलं. कोणकोणती सेंटेन्स स्टेटमेंट नाहीत रे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ओपन सेंटेन्स. त्याला जर मराठीत म्हणायचं झालं तर प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य, एक उद्गारवाचक वाक्य आणि संदिग्ध वाक्य. ह्या टाईपची जी काही सेंटेन्स आहेत त्याला आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणू शकत नाही. आता यानंतरचा एक महत्वाचा पॉईंट म्हणजे सर्वात महत्वाचा पॉईंट यानंतरचा एक मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं, पण डेफिनेशन सांगताना मी सांगत होतो ते दिलेलं स्टेटमेंट एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. दिलेलं स्टेटमेंट एकतर काय असतं रे? ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. त्याच्या ट्रू असण्यावरनं किंवा फॉल्स असण्यावरून त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची त्या स्टेटमेंटची किंवा ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहायची हे आपण आता बघूया. म्हणजे नेक्स्ट पॉईंट कोणता असणार आहे? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. ओके, चला तर बघूया मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. खूप सोपा चॅप्टर आहे, थोडंफार लक्षपूर्वक ऐकले की होऊन जाईल तुमचे. डेफिनेशन मुद्दाम ठेवतोय मी कारण त्याचा यूज आपल्याला करायचा आहे पुन्हा खाली. बघा, अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, नॉट बोथ सायमल्टेनियसली. ह्याच्यावरून मी काय म्हणलं तुम्हाला? स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजेच काय म्हणणार इथे नेक्स्ट पॉईंट काय असणार आपल्याला? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ
स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. आता ट्रूथ व्हॅल्यू नेमकी कशी फाइंड करायची? जर का दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल, दिलेलं स्टेटमेंट काय असेल? ट्रू असेल, सत्य असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? ट्रू स्टेटमेंट म्हणणार. कसलं स्टेटमेंट म्हणणार? ट्रू स्टेटमेंट. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी येणार ना, कारण ट्रूचं पहिलं अक्षर काय आहे? टी आहे. म्हणून आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाने डिनोट करणार? टीने डिनोट करणार. म्हणजे फर्स्ट पॉइंट आपण इथं नोट काय करू शकतोय? फर्स्ट पॉइंट, इफ a given statement is true, then it is a true statement. Then it is a true statement, and its truth value is T, capital T. ओके. दिलेलं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशाने डिनोट करतो? कॅपिटल टी ने डिनोट करतो. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं इथं, फॉर एक्झाम्पल मी दिलं मगाशी एक एक्झाम्पल, 2 इज प्राईम नंबर. 2 इज प्राईम नंबर. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. मगाशी दिलं 2 × 5 इज इक्वल टू 11 दिलं बघा. बरोबर आहे. तर 2 इज प्राईम नंबर, हे ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. 2 इज प्राईम नंबर आहे का नाही? 2 हा प्राईम नंबर आहे. मग हे स्टेटमेंट कसलं स्टेटमेंट आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे रे? टी असणार आहे ना. बरोबर आहे. काय असणार आहे? टी असणार आहे. आता 2 × 5 इज इक्वल टू 11 हे स्टेटमेंट आहे, पण 2 × 5 इज इक्वल टू 10 येते ना. मग हे ट्रू आहे का रे? कसलं आहे? मग फॉल्स आहे. फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? कॅपिटल एफ येणार. बरोबर आहे. मग फॉल्स स्टेटमेंटची डेफिनेशन कशी करू शकतो आपण रे? इफ अ गिवन स्टेटमेंट is false, then it is false statement. False statement, and its truth value is F. ओके. आता दिलेलं स्टेटमेंट जर फॉल्स स्टेटमेंट असेल तर त्याला आपण फॉल्स स्टेटमेंट म्हणायचं. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय दाखवणार? एफ. जसं की इथं हे स्टेटमेंट फॉल्स आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू मी काय दाखवली? एफ दाखवली. आता ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्ही माझ्याबरोबर लिहून घेणं शक्य नसतंय. तुम्ही बघायचं का लिहून घ्यायचा हा प्रश्न पडतो. मग अशा वेळेस काय करायचं? पूर्ण लिहून झालं की तुम्ही लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. काय करायचा? स्क्रीनशॉट काढायचा मोबाईलवर, म्हणजे तुम्हाला नंतर ते व्यवस्थित लिहिता येईल. ओके, ठीक आहे. तर आपण आता बघा सगळ्यात महत्वाचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. स्टेटमेंट जर फॉल्स असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? एफ असते. आता आपण आज एवढंच पाहणार आहोत. यातला जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नंतरच्या लेक्चरला बघूया, पुढच्या लेक्चरला. आज आपण काय काय पाहिलं आता अजून एकदा पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय पाहिलं, स्टेटमेंट कशाला म्हणायचं पाहिलं, कोणकोणती सेंटेन्स स्टेटमेंट नसतात ते पाहिलं. सगळ्यात महत्वाचं लास्टला पाहिलं आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. आता याच्यावरती आधारित तुम्हाला आपल्या टेक्स्ट बुक मध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इलिस्ट्रेशन म्हणून काही एक्झाम्पल दिले आहेत, सॉल्व्ड एक्झाम्पल दिले आहेत. ती सर्वच्या सर्व एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला करायचे आहेत. त्यात जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. Now we have to stop here. राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच.